बिरसणे. मी राजू कटूर बिरसणे, राहणार खाडी पिंपळगाव, तालुका खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर. माझं गाव खाडी पिंपळगाव, झोपडपट्टी. माझं संत रविदास नगर. माझे स्वतः एकट्याचं घर आहे. मी ते नाव माझं स्वतः नावाने दिलेलं आहे. मला ते नाव पाहिजे. आणि त्या परिवारामध्ये हो माझे शोभा राजू बिरसणे आणि राजू कटूर बिरसणे आणि राहुल राजू बिरसणे, अंजली राजू बिरसणे, प्रदीप राजू बिरसणे, दिव्या राजू बिरसणे, ही माझी असे 6 परिवार. आम्ही यांचा मी उद्धार करतो. आणि फ्रूट विकून आपला औरंगाबाद संभाजीनगर. नेमकं घटना काय झाली तुमची? मी सांगतो. घटना अशी झाली का मी माल घेऊन, माझा मुलगा आणि मी माल घेऊन घरून निघलो. म्हणलं तू मागून डब्बा घेऊन ये. मग ही 12च्या-11च्या सुमारास डब्बा घेऊन घरून निघली. मग हिला भर रस्त्यामध्ये अडून या लोकांनी काय केलं काय नाही हे ती स्वतः ती सांगाल. मी शोभा राजू बिरसणे, माझं गाव खांडीपिंपळगाव, तालुका खुलताबाद, जिल्हा संभाजीनगर. मी त्या दिवशी 8 तारखेला माझा मुलगा आणि माझा नवरा औरंगाबादला संभाजीनगरला माल विकण्यासाठी निघून घराच्या बाहेर निघले. ते माल विकण्यासाठी आले. कोणता माल? आंबे आणि जांभूळ. ते सकाळीच येऊन गेले 9 वाजता. नंतर मी डब्बा घेऊन 8 तारखेला डब्बा घेऊन 11-12च्या सुमारास निघले. माझ्या गावातले लोक म्हणजे मी वाड्याना रस्त्यावर प्रदीप आणि माझा मुलगा मी रस्त्याने चालले होते. कुठून आले काही मागून आले. हे 4 जण. कोण कोण? अंबादास, लक्ष्मण पाटेकर, नवनाथ अंबादास पाटेकर आणि विशाल रामदास पाटेकर, करण रामदास पाटेकर. हे 4 माझ्यावर बेदम हमला केला. माझा डोकं इतकं बेदम फोडलेलं आहे. मला अजून पण काही समजणार नाही. मग तुम्ही पोलीस कंप्लेंट केली नाही का? पोलीस कंप्लेंट केली मी. पोलिसांना FIR फाटला. पण ते आरोपी अटक नाही. ते आरोपी आजपर्यंत बाहेरच आहे. पोलिसांना सपोर्ट करताय खटके आणि मुळे दोघं सपोर्ट करताय. खुलताबाद पोलीस स्टेशन. खुलताबाद पोलीस स्टेशन. मग तुम्ही पोलीस अधीक्षकाकडे दिली कंप्लेंट वगैरे? इथं पण दिली. मी पोलीस अध्यक्षाला भेटायला गेले. त्या शंकर म्हणलं त्या साहेबाला भेटायचं मला. ते मग ते एक PM म्हणे ते तुम्ही अजून नाही भेटू शकत म्हणे. त्यांना 5-4 वाजते म्हणे. कोण PI म्हणे का? PI म्हणजे तोपर्यंत बसते मी. नाही मी तुमचं नेहमीच आहे. नाही FIR फाटला म्हणे. ते अटक नाही होत अशी बोलले मला. अटक नाही होत म्हणे. तुम्ही आता इकडे थांबू नका म्हणे. मग मी त्या दिवशी निघून चालले गेले. मग मी लोकमतला ऑफिसला मला पत्रकारकडं मी पेपर छापायला ते जा म्हणजे छाप पुढे छापा देतात. मग अजून आरोपी अटक नाही. मग मला या आरोपी अटक पाहिजे. कठोर से कठोर कारवाई पाहिजे. ठीक आहे. एवढी मागणी माझी. आणि लेकी बाळीला कोणाच्या लेकी बाळीवर काही अन्याय होऊ नये. आणि मुली लेकी बाळी ही लेकी बाळीची तस्करी करत आहे गावात. नाही तस्करी चालू आहे. मुली फरार आहे आमच्या गावात. नाही तसं नाही. फक्त माझ्या कुटुंबावर जीव घेण्याचा धोका आहे. आणि त्यावर काही करता काही झालं शासन प्रशासन आणि माझं गाव आणि पोलीस स्टेशन ही जबाबदार आहे. आणि हे सर्व युट्यूबवर गोरगरिबाला अधिकाऱ्यांना आमची गरिबाची बातमी सर्वाला कळू द्या. आणि सर्व युट्यूबवर पाठवा आणि अधिकाऱ्याला कळू द्या काही आमच्यावर पोलीस अन्याय करीत आहे.